महाराष्ट्र के बीड़ जिले से अपहरण किए गए एक व्यक्ति की वर्धा जिले में रहस्यमय परिस्थितियों में रिहाई होने से सनसनी फैल गई। अपहरणकर्ताओं ने परिवार से 5 करोड़ रुपए की फिरौती मांगी थी, लेकिन पुलिस का दबाव बढ़ता देख आरोपियों ने पीड़ित को आंखों पर पट्टी बांधकर हिंगनघाट तहसील के धोत्रा क्षेत्र में छोड़ दिया। बीड़ जिले के परली निवासी तुकाराम मुंडे स्थानीय ताप विद्युत केंद्र में कार्यरत है। 4 जून 2026 को ड्यूटी खत्म कर घर लौटते समय 3 अज्ञात लोगों ने उन्हें जबरन एक 4 पहिया वाहन में बैठाकर अगवा कर लिया। इसके बाद अपहरणकर्ताओं ने उनके परिवार से 5 करोड़ रुपए की भारी भरकम फिरौती मांग की। घटना सामने आते ही परली और आसपास के क्षेत्रों में हड़कंप मच गया। मामले की गंभीरता को देखते हुए बीड़ पुलिस की अपराध शाखा ने जांच शुरू की और आरोपियों की तलाश में कई स्थानों पर दबिश दी। पुलिस की टीम जांच करते हुए अमरावती तक पहुंच गई। इसी बीच अपहरणकर्ताओं को पुलिस की गतिविधियों की भनक लगने की आशंका जताई गई। 7 जून को वर्धा जिले के हिंगनघाट तहसील अंतर्गत धोत्रा क्षेत्र के पास एक सुनसान सड़क पर तुकाराम मुंडे को आंखों पर पट्टी बांधकर छोड़ दिया गया। डरे सहमे मुंडे ने मदद के लिए आवाज लगाई। तभी वहां से गुजर रहे अजंता निवासी प्रसन्ना घेमराज मांडवकर ने उन्हें देखा और तत्काल मदद के लिए आगे आए। प्रसन्ना मांडवकर ने सूझबूझ दिखाते हुए मुंडे को अपनी 2 पहिया वाहन से सीधे हिंगनघाट पुलिस थाने पहुंचाया। यहां पुलिस ने तत्काल उनके परिजनों और परली पुलिस से संपर्क किया। आवश्यक कानूनी प्रक्रिया पूरी करने के बाद तुकाराम मुंडे को परली पुलिस के सुपुर्द कर दिया गया। फिलहाल अपहरणकर्ताओं का सुराग लगाने के लिए पुलिस की कई टीमें जांच में जुटी है। 5 करोड़ की फिरौती के लिए किए गए इस सनसनीखेज अपहरण ने सुरक्षा व्यवस्था पर भी गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। अब सबकी नजर इस बात पर है कि पुलिस इस हाई प्रोफाइल मामले के आरोपियों तक कब पहुंचती है। मला परळी थर्मल पॉवर स्टेशनच्या बाहेर मी चाललो होतो आणि पुन्हा कुठं नेलं ते काही कळालं नाही मला। नंतर माझ्या डोळ्यावर काळा चष्मा लावून गन लावली होती मला, रिव्हॉल्वर लावून मला हे केलं होतं। ते आता एरियाचं मला काही नाव माहीत नाही। दुपारी त्यांनी मला तिथून जिथं थांबवलं होतं तिथून घेऊन निघाले आणि दुसरी पार्टी घेऊन जाणारे म्हणे जो काळा चष्मा घालून मला हे करून हे केलं होतं। आणि नंतर मग मला एका ठिकाणी त्यांनी हे केलं, एका ठिकाणी हे केलं, मला कुठं नेलं मला माहीत नाही। डोळ्यावर चष्मा होता, दोघांनी धरून खाली नेलं, कुठेतरी आडरानात खाली मला खड्ड्यात खाली हे केलं आणि नंतर माझ्या डोळ्यावर रुमाल बांधला, चष्मा काढून नेला त्यांनी ते। आणि नंतर म्हणे 10 मिनिटांनी दुसरी पार्टी येऊन घेऊन जाईल तुम्हाला। आणि नंतर मी 5 मिनिट थांबून मग मी थोडा डोळ्यावरचा रुमाल खाली केला तर तिथं खाली खड्डा होता, सगळं म्हणजे आडरानात होतो मी आणि रोडवरती होता। मग रोडला पळत आलो तर तेवढ्यात तिकडनं हे एक मोटरसायकल येऊ लागली म्हणून मी मोटरसायकलच्या पुढे आडवा झालो तर यांनी मोटरसायकल थांबवली। यांना सांगितलं असं झालं, मला किडनॅप केलं, 3-4 दिवस झालं। मग यांनी माझं ऐकून घेतलं आणि गाडी थांबवून मला म्हणे वाटतो खरंच किडनॅप केलं का? मी म्हणलं वाटून मला पोलीस स्टेशनला घेऊन चला म्हणलं। मग त्यांनी गाडी थांबवली, मला बसवलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले। भेटवलं सकाळी जणात फोन केला होता, कारण काही माहीत नाही मला। माझं कोणाशी काही वाकडं नाही, कोणाशी काही हे नाही। परळी पॉवर स्टेशनच्या बाहेरून हे केलं होतं। खंडणी किती मागितली? 5 CR मागितले त्यांनी, 5 करोड रुपये द्या। मी म्हणलं मला मारून टाका, माझ्या परिवारालाही बोलवा आणि सगळ्याला मारून टाका। माझ्या मुलाला उचलतो म्हणले, माझ्या पुतण्याला उचलतो म्हणले। मी म्हणलं सगळ्यांना बोलवून मला खतम करून टाका म्हणलं, मी पैसे देऊ शकत नाही। 3 दिवसमध्ये ठेवून बाहेरून लॉक लावत होते। तुकाराम पंढरनाथ मुंडे। प्रसन्न मांडवकर, मी वर्धेवरनं हिंगणघाटकडे येत असताना धोत्रा फाटीच्या 5 किलोमीटर समोरला हे भाऊ, आता तुकाराम मुंडे यांचं नाव आहे, हे भाऊ परळीचे आहे आणि यांना अज्ञात लोकांनी इथे किडनॅप करून आणलेलं होतं परळीवरून। आणि यांना जे आहे परळीवरून आणल्यानंतर यांना इथे धोत्र्याच्या समोर सोडून देण्यात आलं याच्यामध्ये सुलपामध्ये, म्हणजे रोडच्या साईडला खाली टाकून। आणि नंतर तेवढ्या वेळेत माझी गाडी तिथे पोहोचली। मी पोहोचल्यानंतर लगेच मला त्यांनी हात दाखवून मला म्हटलं त्यांनी की माझं किडनॅप झालं, मला वाचवा आणि मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला। त्यावेळेस मी यांचं ऐकून घेतलं, त्यांना शांत केलं व त्यांना लगेच मी हिंगणघाट पोलीस स्टेशनला त्यांना लगेच घेऊन आलो। आणि हिंगणघाट पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आल्यानंतर त्यांच्या घरी फोन लावला मी। घरी फोन लावल्यानंतर त्यांच्या घरी कळालं, तेवढ्यात
परळीचे LCB टीमसुद्धा पोलीसवाल्यांची त्यांच्या शोधामध्ये 3 दिवसापासून होती. ते सुद्धा अमरावतीपर्यंत आलेले होते. तेवढ्यात कळवण्यात आलं. त्यांनी सरळ सांगितलं आम्हाला की यांना पोलीस स्टेशनला ठेवा आणि तुम्ही पण सगळे पोलीस स्टेशनला यांना सबमिट करावा म्हणून. त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला यांना आम्ही इथे आणून सोडलेलं होतं आणि आता ते तिकडले पोलीसवाले वगैरे त्यांचे घरचे लोक आले आणि आता त्यांना सुखरूप इथून हिंगणघाट पोलीस स्टेशनमधून घरी नेण्यात आलं. हिंगनघाट से संवाददाता रवि येनोरकर की रिपोर्ट। निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास।